तुमचाही पोर्टफोलिओ रेडमध्ये आहे का? तुम्हीही घाबरला आहात का? तर घाबरू नका. ही वेळ घाबरण्याची नाहीये, तर ही वेळ शांतपणे विचार करण्याची आहे आणि इन्व्हेस्ट करण्याची आहे. मी तुम्हाला इथे काही पोर्टफोलिओ दाखवणार आहे. हे पोर्टफोलिओ पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत, जे की तुम्ही ट्रेंडलाईन सारख्या वेबसाईटवर जाऊन इझिली बघू शकताय. आशिष कचोलिया सरांचा पोर्टफोलिओ आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जवळ-जवळ हा पोर्टफोलिओ त्यांचा काही महिन्यांपूर्वी जो 3,500 करोडचा पोर्टफोलिओ होता, तो पोर्टफोलिओ आता जवळ-जवळ 2200 करोडवर आलेला आहे. म्हणजे जवळ-जवळ तुम्हाला 40-45% चा जो ड्रॉप आहे किंवा जो पोर्टफोलिओ डाउन आहे, तो तुम्हाला इथे बघायला मिळतो. सेम आशिष धवन सरांचा जो पोर्टफोलिओ आहे, तो 4,500 करोडवरून जवळ-जवळ आता तुम्हाला 1600-1700 करोड म्हणजे जवळ-जवळ 60-63% चा डाउनफॉल जो आहे तो त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इथे आपल्याला बघायला मिळतोय. सेम विजय केडिया. आता विजय केडिया सरांचं नाव बऱ्यापैकी सर्वांना इन्व्हेस्टर्सला किंवा शेअर मार्केटमध्ये जी लोकं आहेत त्यांना माहीत आहे. सो त्यांचा पोर्टफोलिओ सुद्धा काही महिन्यांपूर्वी जो 1700 करोड 1900 करोडवर होता. तो आता जवळ-जवळ 900-920 करोडवर आलाय. म्हणजे इथे पण त्यांचा पोर्टफोलिओ तुम्हाला जवळ-जवळ 50% करेक्ट होताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर सुनील सिंघानिया सरांचा